मोहाडीत होणार अभूतपूर्व शिवजन्मोत्सव। 18 फेब्रुवारीला अश्वारूढ पुतळा आगमन सोहळा, 19ला होणार स्थापना। श्री प्रभू विश्वकर्मा जयंती धुळे शहरात उत्साहात साजरी। मिरवणुकीनंतर महाआरती व महाप्रसादाने सांगता। शिरपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेत माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन। आणि प्रभा परदेशींच्या पाठपुराव्याने एकलव्य वस्तीतील महिलांची पायपीट थांबली, मनपा प्रशासनाचे मानले आभार। धुळे शहरातील मोहाडी उपनगरात यंदा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आगमन सोहळा, भव्य दिव्य मिरवणूक, तर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवस्मारक चौकात पुतळा स्थापना व सायंकाळी शिवजन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या सोहळ्यात जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन मोहाडीतील श्री शिवस्मारक समितीतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आलं। साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला श्री शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेश पवार, उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावंडे, कार्याध्यक्ष प्रवीण पवार, सचिव योगेश पाटील व सदस्य उपस्थित होते। यावेळी कार्याध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितलं की सन 2020 मध्ये मोहाडी उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी नागरिकांशी चर्चा करून समितीची स्थापना करण्यात आली। त्यानंतर राज्य शासनाच्या सर्व 21 परवानग्या मिळविण्यात आल्या। लोकसहभागातून 30 लाखांचा निधी गोळा करून शिवरायांचा 1500 किलो वजनाचा ब्रांझ धातूचा 12.5 फूट उंच अश्वारूढ पुतळा बनविण्यात आला आहे। तो शिल्पकार सम्राट पाटील यांनी साकारला आहे। याबरोबरच शिवस्मारकासाठी मनपा फंडातून 40 लाखांचा निधी मिळाला। विविध परवानग्या आणि निधी मिळविण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल व इतर पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभलं। त्यानंतर सन 2023 मध्ये भूमिपूजन करण्यात आलं होतं। दरम्यान पुतळा व पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालं असून 18 फेब्रुवारी रोजी मोहाडीतील श्री शिवस्मारक समितीतर्फे राजश्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचं आगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 8 वाजता गोंदूर येथील मूर्ती कारखान्यापासून डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात येणार आहे। ही मिरवणूक धुळे शहरातून मोहाडी परिसरातील श्रीकृष्ण पार्किंग यार्ड येथे दुपारी 12 वाजता दाखल होईल। त्यानंतर दुपारी 4 वाजेनंतर मोहाडीतील प्रमुख परिसरातून भव्य मिरवणूक निघेल। त्यात प्रत्येक शिवप्रेमींनी घरासमोर रस्त्यावर सडा रांगोळी टाकून आरती करून आणि फुलांचा वर्षाव करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीचं स्वागत करावं असं आवाहन प्रवीण पवार यांनी यावेळी केलं। याबरोबरच दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना सोहळा होणार असून सायंकाळी 7 वाजता फटाक्यांच्या आतषबाजीने भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। दरम्यान शिवरायांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचं काम अपूर्ण असून स्मारक परिसरात लाईट व्यवस्था, हार घालण्यासाठी जिना, 100 फूट उंच भगवा ध्वज, 40 फूट उंच दगडी भिंत, गार्डन, पाण्याचा कारंजा आणि इतर सोयीसुविधा उभारण्याचं काम पूर्णत्वास आल्यानंतर सर्वांच्या मार्गदर्शनाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून विधिवत पूजा व अभिषेक करून सर्व जाती धर्मातील सामान्य कुटुंबातील एक जोडपे पूजेला बसून प्राणप्रतिष्ठा सोहळा केला जाईल। प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचं उद्घाटन करण्याचा मानस असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। तरी मिरवणुकीसह पुतळा स्थापना सोहळ्याला मोहाडी ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी श्री शिवस्मारक समितीनं केलं। यावेळी प्रवीण पवार यांनी शिवस्मारक समितीतर्फे ज्येष्ठ नेते विनायक बापूजी शिंदे यांना एक विनंती देखील केली। गावात शिवस्मारकाच्या रूपाने एक चांगलं काम होत आहे, त्यास आपण सहकार्य करावं। आपण न्यायालयात तक्रार करून आणलेला स्टे मागे घ्यावा अशी विनंती पत्रकार परिषदेतून प्रवीण पवार यांनी विनायक बापूजींना केली। शिवस्मारक समिती मोहाडी अध्यक्ष राजेश पवार व सहकाऱ्यांच्या वतीनं दिनांक 18 तारखेला गोंदूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोहाडी उपनगरामध्ये आगमन होणार आहे। 18 तारखेला सायंकाळी ढोल ताशांच्या गजरामध्ये, डीजेच्या वाद्यामध्ये संपूर्ण मोहाडी उपनगरामध्ये पुतळ्याची मिरवणूक निघणार आहे। त्यामध्ये लोक पूजा अर्चा हा सर्व त्यामध्ये घालतील आणि 19 तारखेला पुतळा चबुतऱ्यावर आम्ही स्थानापन्न करणार आहोत। शिवजयंती उत्साहामध्ये मोहाडीमध्ये होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो। आणि राहिलं पुतळ्याचं उद्घाटन समारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री
आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरलेली कामं म्हणजे विकासाची कामं या तर चबुतराच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यामध्ये त्यांच्या हातून उद्घाटन होणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरात प्रभू श्री विश्वकर्मा जयंती दिनांक 10 फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंतीचा दिवस सुतार समाज बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो. प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती व सुतार समाज बांधवांतर्फे भव्य दिव्य मिरवणुकीचं धुळे शहरात आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात एकत्र येऊन समाज बांधवांनी आपल्या एकतेचं दर्शन घडविलं. मिरवणुकीला सकाळी 10 वाजता दसरा मैदान येथून सुरुवात झाली. या मिरवणुकीत महिलांनी डीजेच्या तालावर, लेझिमच्या तालावर मनमुराद नृत्याचा आनंद घेतला. हे दृश्य दरवर्षाप्रमाणे प्रचंड उत्साही होतं. मुली आणि महिला नटून थटून मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील डी मार्टच्या मागे असलेल्या विश्वकर्मा भवन येथे मिरवणुकीची सांगता झाली. येथे उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते प्रभू विश्वकर्मा यांची महाआरती करण्यात आली. तसेच यावेळी समाज बांधवांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या विशेष प्रसंगी सुतार समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. AB वाघ, भटू बागुल, दीपक शेलार, विजय वाघ, युवक अध्यक्ष अतुल बागुल, चेतन बागुल, प्रवीण चव्हाण, संतोष वाघ, देवेंद्र बोरकर, विजय शेलार, राजेंद्र मोटे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सर्वांनी एकत्र येऊन या पवित्र दिवसाचा उत्सव साजरा केला. प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीने धुळेकरांचं लक्ष वेधून घेतलं. या उत्सवातून समाजाची एकता, एकजूट आणि समर्पण यांचं महत्त्व अधोरेखित झालं. जय विश्वकर्मा. सुतार समाज सेवा मंडळ धुळे महाराष्ट्र अंतर्गत 16 सुतार समाज सांस्कृतिक मंडळ धुळे शहर यांच्या वतीने दरवर्षी विश्वकर्मा जयंती अतिशय उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात येते. सदर जयंतीची मिरवणूक दसरा मैदान ते विश्वकर्मा पर्यंत दरवर्षी आम्ही उत्साहाने थाटामाटात काढत आणि पण मोठ्या उत्साहाने विश्वकर्मा जयंती आम्ही साजरी केली. त्या त्यांचा मोठा साथ त्यामुळे तुम्ही आज विशेष उपक्रम म्हणजे नियोजन समाज बांधवांसाठी आयोजन केलेलं आहे. तरी तमाम सर्व बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या शुभेच्छा. मी 16 सुतार शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ धुळे शहर अध्यक्ष अतुल बागुल यांच्या वतीने व आमच्या सर्व समाज पदाधिकाऱ्यांच्या वतीने विश्वकर्मा जयंतीच्या सर्व धुळेकर तमाम समाज बांधवांना विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर खालचेगाव बौद्धवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. सुरुवातीला कॉम्रेड दत्ता थोरात, कॉम्रेड देवानंद थोरात यांच्या हस्ते माता रमाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आलं. शाहीर प्रवीण पानपाटील आणि शाहीर विजय अहिरे यांनी माता रमाई यांना अभिवादनपर क्रांतिगीते यावेळी सादर केलीत. अभ्यासिकेतील शाळकरी मुलांनी माता रमाई आंबेडकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, लढा आणि जीवन संघर्षावर आधारित गीते गायली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या त्याग व कार्यकर्तृत्वाची महती ज्वाला मोरे यांनी यावेळी सांगितली. याप्रसंगी प्रेमराज निकम, अनिल खैरनार, सुनील सोनोने, विनोद आगळे आणि सत्यशोधक जन आंदोलनाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील श्रम साफल्य कॉलनीजवळील एकलव्य वस्तीतील महिलांची 1 ते 1.5 वर्षांपासून मूलभूत सुविधेसाठी पायपीट चालली होती. या वस्तीतील महिलांनी इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा प्रभा परदेशी यांच्याशी संपर्क साधून आपली समस्या मांडली. प्रभा परदेशी यांनी याविषयी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त अमिता पाटील यांच्या आदेशाने उपायुक्त हेमंत निकम, अनिल साळुंके, इंजिनियर निखिल टकले, तुषार गोपाल मोरे, मयूर रनाळकर आदींनी मूलभूत सुविधेसाठी सहकार्य केलं. त्यामुळे महिलांची समस्या दूर झाली. त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काम पूर्ण केलं म्हणून इंदिरा महिला मंडळ धुळे सामाजिक संस्थेच्या वतीनं धुळे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. नमस्कार, मी प्रभाजी रामदार परदेशी, राहणार श्रम साफल्य कॉलनी बलवाडी. हा आपला प्रभाग क्रमांक 1चा भाग आहे. इथे आपली एकलव्य वस्ती आज रमाबाई आंबेडकर 7 फेब्रुवारी 2025 रोजी रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त आम्ही असा विचार केला की आपल्या भागातल्या महिलांची खूप दुर्दशा झालेली होती. इथे अनेक वर्षापासून त्यांच्या शौचालयाच्या जाण्याची रस्त्याची अवस्था खूप बिघडली होती. तर आम्ही मागील 1 ते 1.5 महिन्यापासून आदरणीय उपायुक्त निकम साहेब, हेमंत निकम साहेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आमच्या परिस्थितीला आमच्या विनंतीला मान देऊन आणि आम्ही त्यांना जे व्हिडिओ फोटोज दाखवले त्याला मान देऊन आणि त्यांना ही अति जीवनावश्यक बाब म्हणून त्यांनी त्याकडे लक्ष दिलं. आणि दुसरं असं त्याच्यात आमचे निखिल टकले असतील, त्याच्यानंतर आमचे अनिल साळुंके जे आपले PA धुळे महानगरपालिकेचे आणि ज्या आपल्या कर्तव्यदक्ष धुळे महानगरपालिकेच्या आदरणीय आयुक्त मॅडम आहेत त्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी आज आमच्याकडे बघा मोठ्या प्रमाणात 2 मोठे पाईप आणि JCB प्लस त्यांचे कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून दिले. आणि सर्व आमच्या आदिवासी महिला एकलव्य वस्तीच्या महिला या अनेक वर्षापासून त्रस्त होत्या, त्यांच्या आम्ही काम करून दिलेलं आहे. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही धुळे महानगरपालिकेचे सर्व सन्माननीय अधिकारी आणि सन्माननीय जे कर्मचारी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं सर्वांचे आम्ही हृदयापासून सर्व आदिवासी एकलव्य महिलांच्या वतीने आणि इथे जे वापर करतात त्यांच्या वतीने आम्ही हृदयापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.